चला आज आपण बनवणार आहोत आलू पुरी. बटाट्यांच्या पुऱ्या बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी बटाटा उकडून घेतला आहे, तो किसून घेतला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कुस्करून पण घेऊ शकता, पण किसून घेतला की तो चांगला पिठामध्ये एकजीव होतो म्हणून मी किसून घेतला आहे. बघा आता आपला हा बटाटा किसून झाला आहे. त्यात मी आता मैदा घातला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही गव्हाचं पीठ पण घालू शकता. मी मैदा घातला आहे आणि त्यात आता थोडासा रवा घालते. पाव चमचा वगैरे घातला तरी पण चालेल. थोडासा रवा घालायचा आणि आता आपल्याला सगळे मसाले घालायचे आहेत. लाल तिखट, हळद, थोडीशी आमचूर पावडर घातली आहे मी, हळद, धने जिरा पावडर हे सगळे घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. वरून पाण्याची गरज नाही लागत घ्यायला, कारण बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं म्हणून उकडलेल्या बटाट्यामध्येच आपलं पीठ मळून होऊन जातं चांगल्यापणे. तुम्हाला लागलीच आवश्यकता जर तर थोडंसं तुम्ही घेऊ शकता, पण मी हे कणिक आपलं उकडलेल्या बटाट्यामध्येच मळलेलं आहे. आता हे चांगलं असं मळून थोडंसं रेस्टसाठी ठेवून द्यायचं. 10-15 मिनटं ठेवायचे. त्यानंतर थोडंसं तेल घ्यायचं आणि आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ना, ते परत एकदा चांगलं मळून घ्यायचं. चांगलं मऊसूर होईपर्यंत चांगलं पीठ मळायचं. या पुऱ्या खूप छान लागतात, टेस्टी लागतात. आपण चहाबरोबर, थपथपीत भाजी असेल त्याच्याबरोबर, दह्याबरोबर, सॉसबरोबर, कशाही सोबत तुम्ही हे खाऊ शकता. एकदा नक्की करून पहा. बघा आता हे आपले गोळे बनवून घेतले आहेत आणि आता मी सगळ्या पुऱ्या एकदा पहिल्याच लाटून घेते, म्हणजे तळायला आपल्याला सोप्या पडतात. म्हणून आता हे सगळ्या पुऱ्या मी लाटून घेते. आपण फिरायला वगैरे जाताना पण ह्या पुऱ्या बनवून घेऊ शकतो. खूप छान लागतात टेस्टला. बघा आता माझे सगळ्या ह्या लाटून झालेल्या आहेत. आता तळून घ्यायचे आहेत आपण. चांगलं तेल गरम झालं आहे. आता मी हे तेलामध्ये पुऱ्या सोडल्या आहेत. बघा मस्तपैकी अशा फुलतात छान आणि आपल्याला अशा दोन्ही बाजूने छानपैकी असं तळून घ्यायचे आहेत. नक्की करून पहा आणि तुम्हाला कशा वाटल्या टेस्टला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, म्हणजे व्हिडिओला शेअर करा. बघा आता आपल्या पुऱ्या झाल्यात रेडी. संध्याकाळच्या चहाच्या वेळेस पण ह्या पुऱ्या आपण बनवून खाऊ शकतो. बघा आता सगळ्या आपल्या पुऱ्या झाल्या रेडी. नक्की करून पहा, तुम्हाला पण छान वाटतील. कशा वाटल्या